ह्याला सोडून पळून का आलास? गुरुवर, हा कोण आहे हे मला समजलेच नाही. काय घडले ते नीट आठव बरं. गुरुवर, मी संजीवनी मंत्राचा अभ्यास करता करता मातीतून गाडीवनाची मूर्ती तयार करत होतो. मी तुला काय शिकवले ते नीट आठव. गोरक्ष, मृत झालेला पक्षी संजीवनी मंत्राने तू जिवंत केलास. याचा अर्थ ज्या संजीवनी मंत्राची दीक्षा तुला दिली आहे तो सिद्ध झाला आहे. आता ह्यानंतर कुठल्याही मृत जीवात किंवा पदार्थात तू प्राण आणू शकतोस. आता तरी आले का ध्यानात? याचा अर्थ नक्की काय गुरुवर? तू जेव्हा संजीवनी मंत्र म्हणत होतास आणि मातीतून मूर्ती तयार करत होतास तेव्हा त्याच्यामध्ये प्राण संचारले आणि तेही साक्षात करभंजन नारायणाचे. त्यामुळे ह्याचे भय बाळगावे असे काही नाही. आता याचा हात हातात घे आणि आपण पुढे सोबत जाऊ. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नव नारायण. सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एकनाद व्यापुनी त्रिभुवन. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन. सृष्टीत याआधी असे कधी घडले नाही आणि भविष्यातही घडणार नाही. अशीच ही एक शुभ घटना आहे. नाथांचे एका मागोमाग एक प्रकट होणे हे सृष्टीच्या गुप्त रहस्यांपैकी एक अत्यंत महत्त्वाचे रहस्य आहे, ज्याचे कोणीही माता पिता नाही, ज्याचा जन्म सृष्टीत स्वयंभू रीतीने झाला आहे. असे नाथ म्हणजे आदितत्व आहे, ज्याचा आरंभही नाही आणि शेवटही नाही, जे आधीही होते आणि नंतरही असणार आहे. मनुष्य अवतार धारण करताना त्यांच्यात इतकी शक्ती आहे की सृष्टीच्या कणाकणात ते कधीही सामावतील आणि कधीही प्रकट होतील.
निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन साऱ्या विश्वाचा प्रतिपालक तू दुःखाचा संहारक तू वेदांचाही कारक तू शिवहर शंभू हे नवनारायण अवतार तू दीनदुबळ्यांचा दाता तू गुरुशक्तीचा सेवक तू शिवहर शंभू अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन गुरुवर, आता याला भूक लागली असेल ना? हो, परंतु आपण जे खातो ते आता ह्याला चालणार नाही. का चालणार नाही गुरुवर? मी चूल मांडतो आणि याच्यासाठी भाकरी करतो. गोरक्ष, तू अजून लहान आहे. तो हे कितपत खाईल शंका आहे. गुरुवर, मग याला काय द्यायचे? ह्याला दूध द्यावे लागणार. परंतु आता संध्याकाळ झाली आहे, आता दूध कुठून मिळणार? ते आपण पाहू काय करायचे. गुरुवर, आता हा आपल्या सोबतच राहणार आहे का? ह्या प्रश्नांची उत्तरं मलाही ठाऊक नाहीत गोरक्ष. परंतु एक निश्चित आहे की आपण ह्याला घेऊन पुढे जाऊ शकणार नाही. गुरुवर, हा तर खूप लहान आहे, याला आपण कुठे ठेवणार? तोच विचार मीही करतो आहे. कारण तुझ्या सवंगड्यांनी ह्याला भूत भूत म्हणत संबंध गावात गोंधळ केला असणार. काय म्हणलं होतं म्या? माझं काय ठरलं ना? अरे रातच्याला आमासने बी गोविंदानं सांगितलं. पण मातीच्या मूर्तीतून जितापूर कसं तयार होईल? अगं नर्मदा, पोरं सांगतात ना व. होय, आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं. होय होय, ते गोरक्षाने मातीचं गाडीवान बनवलं आणि त्यातून पुरुष तयार झालं. पोर नाही, भूत होतं ते, भूत. अहो, पण गोरक्ष बी घाबरला ना वो. अरे पोरांनो, पण त्याचं गुरु होतं कुठं? ते नव्हतं तिथं, पण नंतर त्याला भेटले ते आम्हाला. ऐकलं का गावात लोकांनी? ऐकलं का? हे बघा, खरं काय आहे ते आपल्याला जाऊन बघायला पाहिजे. अरे पण ती पोरं काय खोटं बोलतात वय? आम्ही बी येतो.
पडलंय ते. चला मग. चला. गुरुवार, लोकांच्या येण्याचा आवाज येतो आहे. काल जे घडले त्याची वार्ता गावात पसरली असेल. मग आपण काय करायचे? अगोदर त्यांचं काय म्हणणं आहे आपण ते ऐकून घेऊ. वय कालच्याला पोरांनी जे सांगितलं ते खरं आहे की? काय सांगितलं तुम्हाला? मातीतून पोर जन्माला आलं म्हणून. हो, हे खरं आहे. हाच तो बालक. म्हणजे हे भूत आहे ना व?
हा साक्षात करभाजन नारायणाचा अवतार आहे. तुमचे परमभाग्य आहे की ह्या बालरूपात तुम्हाला त्याचे दर्शन घडते आहे. तुम्ही याला घाबरू नका. याची आणि माझी मैत्री झाली आहे. या भूमीत परमेश्वरी अंश असलेल्या बालकाचा जन्म झाला आहे. हे या भूमीचे भाग्य. माझा तर काय भरोसा नाही. जनार्दन, तू ह्या बालकाकडे शांतपणे पहा, म्हणजे तुझा विश्वास बसेल.